नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघूया अधिक मासात 33 आवळ्यांवर दिवे आणि 33 नाण्यांवर दिवे कसे लावतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण अधिक मासांमध्ये केले जाणारे अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी असे 33 आवळ्यांवर दिवे लावणे आणि 33 नाण्यांवर दिवे लावणे या धार्मिक विधींविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. या महिन्यात केलेले जप, दान, दीपदान, पूजा, व्रत आणि सेवा यांना अनेक पटींनी फळ मिळते असे शास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे अनेक महिला, माता, आजी आणि भक्तिभावाने पूजा करणारे लोक या महिन्यात विशेष उपाय करतात. त्यामध्ये 33 आवळ्यांवर दिवे लावणे आणि 33 नाण्यांवर दिवे लावणे हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या उपायांमागे श्रद्धा, भक्ती, सकारात्मक ऊर्जा आणि देवी देवतांचे आशीर्वाद मिळवण्याची भावना असते. असे मानले जाते की या उपायांमुळे घरातील नकारात्मकता दूर होते, सुख समृद्धी वाढते आणि आर्थिक अडचणी कमी होतात आणि भगवान विष्णू व माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. विशेषतः अधिक मासात केलेले दीपदान अनेक जन्मांचे पुण्य देणारे मानले गेले आहे. आता जाणून घेऊया की 33 आवळ्यांवर दिवे आणि 33 नाण्यांवर दिवे नेमके कसे लावायचे, कोणत्या दिवशी करायचे, कोणती काळजी घ्यायची आणि त्यामागील धार्मिक महत्त्व काय आहे. तर सर्वप्रथम 33 या संख्येचे महत्त्व समजून घेऊया. हिंदू धर्मशास्त्रानुसार 33 कोटी देवतांचे प्रतीक म्हणून 33 हा अंक अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे 33 आवळे किंवा 33 नाणी वापरून दीपदान केले जाते. हे 33 देवतांना समर्पित मानले जाते. यामध्ये भगवान विष्णू, माता लक्ष्मी, ब्रह्मा, महादेव आणि इतर देवतांचे आशीर्वाद मिळतात अशी श्रद्धा आहे. 33 आवळ्यांवर दिवे लावण्यासाठी लागणारे साहित्य बघूयात. 33 स्वच्छ आवळे, 33 छोटे दिवे किंवा कापसांच्या वाता, तूप किंवा तिळाचे तेल, हळद, कुंकू, फुले, तुळशीची पाने, एक ताट किंवा पाट, भगवान विष्णू किंवा श्रीकृष्ण यांचा फोटो, नैवेद्य आणि अगरबत्ती. हा उपाय शक्यतो अधिक मासातील गुरुवार, एकादशी, पौर्णिमा किंवा कोणत्याही शुभ दिवशी करावा. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. पूजा करताना मन शांत आणि भक्तिभावाने भरलेले असावे. घरातील देवघर किंवा स्वच्छ जागा निवडावी. त्या ठिकाणी पाट ठेवून त्यावर स्वच्छ कापड अंथरावे. नंतर भगवान विष्णू किंवा श्रीकृष्ण यांचा फोटो ठेवावा. यानंतर 33 आवळे व्यवस्थित गोलाकार किंवा ओळीने मांडावेत. प्रत्येक आवळ्यांवर थोडी हळद कुंकू लावावी. काही ठिकाणी आवळ्याला पवित्र आणि विष्णुप्रिय फळ मानले जाते. आवळा आरोग्य, पवित्रता आणि आयुष्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे अधिक मासात आवळ्यांचे विशेष महत्त्व आहे. आता प्रत्येक आवळ्यांवर एक छोटी वात ठेवावी. त्या वातीत तूप किंवा तीळ टाकावे. शक्य असल्यास गायींचे तूप वापरावे, कारण ते अत्यंत शुभ मानले जाते. सर्व दिवे तयार झाल्यानंतर भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप करावा. यानंतर सर्व दिवे एकामागून एक भक्तिभावाने प्रज्वलित करावे. दिवे लावताना मनात घरातील सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी. काही महिला दिवे लावताना विष्णू सहस्रनाम किंवा रामरक्षा म्हणतात. तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार भजन किंवा मंत्रजप करू शकता. दिवे लावल्यानंतर भगवान विष्णूंना फुले अर्पण करावीत. तुळशीपत्र वाहावे आणि नैवेद्य दाखवावा. त्यानंतर आरती करावी. दिव्यांची ज्योत शांतपणे आणि प्रेमाने पाहत प्रार्थना करावी की आपल्या जीवनातील अंधार दूर होऊन आनंद आणि समाधान मिळावे. आता जाणून घेऊया 33 नाण्यांवर दिवे कसे लावतात. 33 नाणी म्हणजे धन, समृद्धी आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. अधिक मासात 33 नाण्यांवर दिवे लावल्याने आर्थिक अडचणी कमी होतात, घरात बरकत येते आणि पैशाची संबंधित समस्या दूर होतात अशी श्रद्धा आहे. यासाठी लागणारे साहित्य बघूया. 33 नाणी
33 वात, तूप किंवा तेल, एक मोठे ताट, हळद कुंकू, फुले आणि नैवेद्य. सर्वप्रथम नाणी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. शक्य असल्यास गंगाजल शिंपडावे. नंतर त्या नाण्यांना हळद कुंकू लावावे. ताटांमध्ये ती 33 नाणी सुंदर पद्धतीने मांडावीत. प्रत्येक नाण्यांवर छोटी वाट ठेवून त्यामध्ये तूप किंवा तेल घालावे. दिवे लावण्यापूर्वी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करावी. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्रांचा जप करावा. त्यानंतर भक्तिभावाने सर्व दिवे प्रज्वलित करावेत. दिवे लावताना अशी भावना ठेवावी की आपल्या घरातील दारिद्र्य, चिंता आणि अडथळे दूर होत आहेत आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या घरावर कायम राहतो आहे. अनेक ठिकाणी 33 आवळे आणि 33 नाणी एकत्र ठेवूनही दिवे लावले जातात. काही महिला हा उपाय सलग 3 गुरुवार करतात, तर काही जणी अधिक मासातील शेवटच्या दिवशी विशेष पूजा करतात. श्रद्धा आणि भक्ती सर्वात महत्त्वाची असते. या पूजेमध्ये कोणती काळजी घ्यावी हेही जाणून घेणे महत्त्वाचे आहे. दिवे लावताना जागा स्वच्छ असावी. मनात राग, मत्सर किंवा वाईट विचार नसावेत. दिवे सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. पूजा अर्धवट सोडू नये. दिवे विझल्यानंतर उरलेले तूप किंवा साहित्य आदराने बाजूला करावेत. आवळे नंतर गाईला द्यावेत किंवा झाडाखाली ठेवावेत. नाणी पूजेत वापरल्यानंतर दान करणे शुभ मानले जाते. अधिक मासांमध्ये दीपदानाला विशेष महत्त्व आहे, कारण दीप म्हणजे प्रकाश. जीवनातील अंधार, दुःख, अडचणी आणि नकारात्मकता दूर करून ज्ञान, भक्ती आणि सकारात्मकता आणण्याचे प्रतीक म्हणजे दीप. त्यामुळे अधिक मासात केलेले हे दीपदान अत्यंत पुण्यदायी मानले जाते. अनेक लोक या दिवशी गरिबांना अन्नदान, वस्त्रदान किंवा दक्षिणा देखील देतात, कारण अधिक मासात केलेले दान 1000 पटीने फळ देणारे मानले गेले आहे. तुम्हीही तुमच्या क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केली तर त्याचे खूप शुभ फळ मिळते. या उपायांमागे केवळ अंधश्रद्धा नसून श्रद्धा, सकारात्मकता आणि मानसिक समाधान आहे. जेव्हा आपण भक्तिभावाने पूजा करतो तेव्हा मन शांत होते, घरांमध्ये प्रसन्न वातावरण तयार होते आणि कुटुंबांमध्ये आनंद वाढतो. काही ठिकाणी महिलांनी हा उपाय केल्यानंतर त्यांना मनशांती, घरातील वातावरणात बदल आणि सकारात्मक अनुभव आल्याचे सांगितले जाते. अर्थात प्रत्येक गोष्ट श्रद्धेवर आधारित असते, पण देवावर विश्वास ठेवून केलेली पूजा मनाला खूप आधार देते. अधिक मासात भगवान विष्णूंचे नामस्मरण, गीता वाचन, रामायण वाचन, विष्णू सहस्रनाम, तुळशी पूजा आणि दीपदान केल्याने अत्यंत पुण्य मिळते असे मानले जाते. त्यामुळे शक्य असल्यास या महिन्यात रोज थोडा वेळ देवपूजा आणि नामस्मरणासाठी द्यावा. 33 आवळ्यांवर आणि 33 नाण्यांवर दिवे लावताना तुम्ही अशी प्रार्थना करू शकता. हे भगवान विष्णू, माझ्या घरांवर तुमची कृपा कायम राहू द्या. घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो. सर्व संकटे दूर करा. माझ्या कुटुंबाला आनंदी आणि निरोगी ठेवा. माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव आमच्यावर राहू द्या. ही पूजा पूर्ण झाल्यानंतर प्रसाद वाटावा आणि घरातील सर्वांनी आरती करावी. तर मंडळी, अशा प्रकारे अधिक मासांमध्ये 33 आवळ्यांवर दिवे आणि 33 नाण्यांवर दिवे लावण्याची पद्धत आणि त्यामागील धार्मिक महत्त्व आपण जाणून घेतले. श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेली पूजा नेहमीच मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा देते. तुम्हीही हा उपाय भक्तिभावाने नक्की करून पहा. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच धार्मिक, भक्तिमय आणि उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला कायम जोडलेले राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.